आज आपण संख्येची विस्तारित मांडणी हा घटक घेणार आहोत। तर मागील तासाला आपण संख्येची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत हा घटक पाहिला। तर विस्तारित मांडणी म्हणजे काय? तर स्थानिक किंमत जी दिलेली तुम्हाला त्या स्थानिक किमतीच्या अंकाची बेरीज म्हणजे त्याची काय आहे? विस्तारित मांडणी आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला एक संख्या दिलेली आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 संख्या ज्ञानामध्ये आपण त्याचं स्थान पाहिलेलं आहे, बरोबर? तर या ठिकाणी पहा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की कॉमा द्यायचा हजाराच्या नंतर, बरोबर? मग तुमचा ती संख्या वाचन करायला आपल्याला सोपी जाते। 34,256 अशी संख्या तुम्हाला या ठिकाणी आपण विस्तारित मांडणीसाठी घेतलेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक संख्येचं जे स्थान आहे त्या ठिकाणी ती संख्या मांडून घ्यायची। एककाच्या ठिकाणी खाली किती येते? 6, दशक 5, शतक 2, हजार 4 आणि 10,000 3। लक्षात आलं? म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केले? संख्या त्या स्थानाच्या खाली मांडून घेतल्या। आता आपल्याला विस्तारित रूप त्या ठिकाणी तयार करायचं म्हणजे ती मांडणी करायची। तर पहा हे जे 3 आहेत याचं स्थान काय आहे? 10,000 म्हणजे 10,000वर किती शून्य असतात? किती असतात? 4। त्याच्यानंतर हे 4 अधिक 4, 4 वर किती? हजारावर किती शून्य? 3 बरोबर। नंतर शतक, शतकावर 2, नंतर दशक 1 आणि एकक जो अंक आहे तोच अंक। लक्षात आलं? आता हे आपल्याला फार सोपं वाटतं, पण ज्या वेळेस आपल्याला असं सांगितलं जातं की 550 हा उदाहरण असतं की 550 ही संख्या विस्तारित रूपामध्ये लिहा। 550 मग आपल्याला काय करता आलं पाहिजे? त्या ठिकाणी 550 म्हणजे किती? 550। मग हिचं विस्तारित रूप लिहायचंय। मग विस्तारित रूपामध्ये तुम्हाला तिथं पर्याय दिलेले असतात वेगवेगळे आणि त्यावेळेस आपलं कन्फ्युजन होतं की आपल्याला आता हा पर्याय बरोबर असेल, हा पर्याय बरोबर असेल। मग त्यासाठी म्हणजे गोंधळ न करता त्या ठिकाणी काय करायचं? त्याचं स्थान निश्चित करायचं। म्हणजे काय करायचं? एकक, दशक, शतक जसं आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे। आता या ठिकाणी आपण संख्या 3 अंकी घेतली, या ठिकाणी 5 अंकी घेतली, बरोबर? आता या ठिकाणी किती घेतली? 3 अंकी। मग याचं काय करायचं? एकक, दशक, शतक शतकावर किती शून्य असतात? 2 आणि 2 लिहायचे अधिक एकक, दशक दशकावर 1 आणि शून्य आहे तसाच आहे। आता काही वेळेस काय असतं का? या ठिकाणी पर्यायामध्ये एवढं दिलेलं असतं, तुम्हाला वाटतं आपल्याला मॅडमने सांगितलंय की पुढचं हा शून्य पण असतो, पण पुढचा शून्य नसेल तरी हे देखील उत्तर काय असतं? बरोबर असतं। पहा आपल्या मंथनच्या पुस्तकामध्ये आपल्याला हाच पर्याय दिलेला आहे, पुढे शून्य नाही। झालं? पहिलाच प्रश्न आहे पहा। तर त्या ठिकाणी काय करायचंय? तुम्ही लिहून घ्यायचे कोणतं? 500 अधिक 50 म्हणजे हा पर्याय बरोबर आहे। तर पहा या ठिकाणी तुम्हाला 950 असं दिलेलं आहे। काय दिलंय? 950 म्हणजे आपण ज्यावेळेस घड्याळ अपूर्णांक ते शिकलो त्याच्यामध्ये पाव, अर्धा, पाऊण बरोबर की नाही? ते शिकलो की नाही? मग या ठिकाणी 950 म्हणजेच आपल्याला काय वाटतं की कोणती संख्या कोणती असेल? मग त्यामध्ये आपलं काय होतं? आपल्या सगळे अंक काय होतात? सारखीच वाटतात। 950 म्हणल्यावर आपल्याला 900 अधिक 70 अधिक 5 हेच असेल। 800 अधिक 70 हे वाचल्यावर हे असं वाटतं 75 आहे। पाऊण म्हणलं की काय होतं? पहा 1 म्हणल्यानंतर आपण पूर्ण 1 असतो, बरोबर? पाव म्हणल्यानंतर त्याचा 25%
भाग असतो, बरोबर की नाही? अर्धा म्हणल्यावर 50 आणि पाऊण म्हणल्यावर 75. एवढं लक्षात ठेवा फक्त. पाऊण म्हणल्यावर 75. मग आता या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिले आणि काय विचारले? 9.25. मग पावणे म्हणल्यानंतर काय आलं रे? पाऊण 75. मग 75 कुठं आहे? म्हणजे एकक आणि दशक स्थान मिळून पर्याय क्रमांक 1 आणि 2. 2 ठिकाणी आहे का नाही? मग या 2 पर्यायांचा विचार करायचा नाही. मग हे 2 पर्याय होते. म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला फास्ट ते सोडवता आलं पाहिजे. तर पहा आता या दोन्ही पर्यायाचा कोणता पर्याय 9.25 सांगा? सांगा. बरोबर आहे का? तर नाही. पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे. लक्षात आलं? मग हाच तर गोंधळ होतो तुमचा. मग 9:15 आपण घड्याळात शिकलो. 9:15 म्हणजे 9 पूर्ण वाजलेत का? नाही, बरोबर ना? म्हणजे 9 ला किती कमी आहे? 15 मिनिटं आपण घड्याळात शिकलो. पण इथं वेगळं आहे. मग या ठिकाणी 800 अधिक 70 अधिक 5 हा पर्याय काय आहे? बरोबर आहे. लक्षात आलं? पहा या ठिकाणी कोणती संख्या तयार होते? 975. आणि या ठिकाणी 9.5 कोणते आहेत? 875. बरोबर. कोणते? 875. म्हणजे जरी आपल्याला असं कळालं नाही तरी आपण त्याची संख्या अशी लिहून मग त्याचं उत्तर द्यायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या? असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 550 म्हणजे काय? 9.25 म्हणजे काय? 850 म्हणजे काय? मग हे आधी संख्या ज्ञानामध्ये तुम्ही जर ते अंक परफेक्ट झाले तर तुम्हाला पुढचं दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित रूप या घटकाला अडचण येत नाही.